आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण वचन घेऊया. हे वचन मनुष्यासाठीच लिहिलेलं आहे, कारण माणसाला जी समज येते ती फार उशीर आहे, आणि ती समज अशी आहे की त्याला नंतर सत्य समजतं, पहिलं नाही समजत, त्याला समज बोलतात. तर योहान 8:32 मध्ये असं एक वचन आहे, सत्याची शिक्षण किंवा सत्याची समज शेवटला लोकांना येत असते. कधी? शेवटला. सत्याचं शिक्षण शेवटला मिळते. जर वचन घेऊया आपण. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. ज्या माणसाला जेव्हा सत्य मिळते, ते सत्य कधी मिळते? जेव्हा तो जगात राहतो, लहानाच्या वयाच्या 30व्या वर्षापर्यंत त्याला सत्य जे आहे ते सारखं समजत नाही, आणि 30व्या वर्षानंतर त्याला सत्याची थोडी जाणीव येते. कारण तो बालपणापासून, खाण्यापासून, फिरण्यापासून, बसण्यापासून, उठण्यापासून सगळं करत मोकळा होतो. 30व्या वर्षापर्यंत तो आपल्या भविष्यात खाऊन पिऊन तृप्त होते, आणि 30व्या वर्षामध्ये त्याला थोडीशी देवाची आठवण येते, त्याला दुःख येतात, त्याला थोडेसे समस्या येतात, तेव्हा त्याला संकट येतात, तेव्हा त्याला सत्य कळते की अजब देव आहे, आणि देवापासून मला काहीतरी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणून तरी काय शिकलं? सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आता सत्यामध्ये जेव्हा मनुष्य उतरतो, म्हणजे ख्रिस्तामध्ये, सत्य म्हणजे ख्रिस्त. सत्य म्हणजे काय? आपल्या भारत देशामध्ये जर कोर्टामध्ये जर गेलं तर तिथे लिहिलेलं आहे सत्य में जयते. बरोबर? म्हणजे जे सत्य आहे, जे जीवन जगतात, तर त्याला त्याचे फायदे मिळतात. म्हणजे सत्य में जयते, म्हणजे सत्यातच माणसाला जीवन मिळते, खोट्यामध्ये माणसाला जीवन मिळत नाही. तेव्हा तो कोर्टात असल्यानंतर तो खरं बोलायला सुरुवात करते. हालेलुया. तिकडे पट्टी बांधली जाते डोळ्याला काळी, पापाची पट्टी असते ती. आणि पापाची पट्टी ज्या वेळेला त्या माणसाच्या जीवनात ती निघून जाते, तेव्हा त्याला सत्य समजते, आणि तो ज्याच्या समोर सत्याचं उत्तर देत असते. हालेलुया. तसं परमेश्वराच्या दृष्टीमध्ये मनुष्य प्रार्थनेमध्ये येतो, प्रार्थना घेतो, प्रार्थनेचा अनुभव, आत्मपरीक्षण करतो, तेव्हा त्याला सत्याची जाणीव होते. आणि हे सत्य येशू ख्रिस्तापासून या पृथ्वीमध्ये, या जगामध्ये सुरुवात झालेली. बाकी हर एक व्यक्ती येऊन गेले पृथ्वीमध्ये, पण सत्य एवढं कोणत्या व्यक्तीने ते बनलं नाही किंवा केलेलं नाही. बाकी सगळे देवाचे महान सेवक येऊन गेले, त्यांच्यातून मारामाऱ्या झालेल्या आहेत, भांडव झालेले आहेत, पामसनाव झालेले आहेत, मर्डर पण झालेले आहेत. फक्त येशू ख्रिस्तच असा होता की त्याच्यावर या जगामध्ये 2024 व जन्मापासून सुरुवात केलेली आहे. तर सत्याचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामधूनच सुरू झालं. पण जेव्हा हे सत्य तो बोलायला लागला, तर जगामध्ये 99% पापाची लोक होते. नफरत, निंदा, द्वेष, म्हणजे सैतानाच्या हातामध्ये बांधलेले लोक होते. ते सैतानाच्या हातात बांधलेले जे लोक होते, ते लोक येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध जात होते. म्हणून म्हणजे 5:2 पासून शिष्यांना शिकवायला लावलेलं, तोंड उघडून त्यांना शिकवत होत. तर ते 12वा पर्यंत त्या वचनात दिले. तर त्यावेळेला शिकवताना त्यांनी सांगितलं, पहिलं आत्मा तुमचा स्वच्छ ठेवा. कोणी काय बोललं तरी मनात धरू नका.
कोणी काय सांगितलं तरी तुम्ही त्याच्यावर चिंता करत बसू नका. तुम्ही देवाविषयीची विचारधारा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पहिले समर्पण करा. अशा पद्धतीने देवाने त्यांना मार्गदर्शक, शिक्षण, ज्ञान, बुद्धी दिली. त्यानंतरच्या गोष्टी ज्या ज्या लोकांनी स्वीकारल्या तर त्या लोकांविषयी नफरत पैदा झाली, निंदा परत झाली, द्वेष झाला. ज्या वेळेला नोहाच्या गोष्टी जर बघितल्या, जेव्हा नोहाचं तारू बांधण्यात आलं बरोबर, तेव्हा नोहाने तारू कुठे बांधलं? वरती पर्वतावर बरोबर ना. त्यावेळेला त्यांनी तारू बांधायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी त्याला सतावायला सुरुवात केली. कारण लोकांची जी उत्पत्ती 11 अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये फार गोंधळ आहे. शेवटी स्वार्थच बघत होते. हल्ली नोहाच्या काळानंतर पुन्हा स्वार्थ उत्पन्न झालेला. मनुष्य स्वतःच्या स्वार्थामुळे कोणतं चांगलं काम करत असेल त्याची निंदा होते. तुम्ही चांगलं करा, तुमची निंदा होईल, द्वेष होईल, हेवा होईल. कारण तुम्ही चांगलं करतात ते करू नये. म्हणून येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाने अनेक लोकांचं जीवन परिवर्तन झालेलं आहे. येशूच्या शिष्यांना पण शेळ झालं. आता आम्हाला पण लोक निंदा करते बरोबर, कारण त्याच्यात 5 ते 11-12 वचन वाचते. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट प्रकारे बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. काय सांगितलं? येशूच्या नावाचा. आता मी येशूची सेवा करतो, मला लोकांनी जास्त निंदा केली पाहिजे, नफरत केलं पाहिजे, द्वेष केलं पाहिजे, हेवा केली पाहिजे. कोणी? लोकांनी. तेव्हा मला सामर्थ्य मिळेल. काही लोक मला सांगतात तुमची भरपूर निंदा करतात, तुमचं प्रवचन आवडत नाही. कोणत्याही सैतानाला ना देवाचं वचन आवडत नाही. जो मूर्ती पूजा करत असते त्याला कधीही देवाचे शब्द आवडत नसतात. मूर्तीपूजाच्या सहवासात राहतो त्याला वचन आवडत नाही. हे वचन कोणाला आवडते? तो देवाचा भक्त आहे, देवाचा सेवक आहे ना, देवाची सेवा करणारा त्याला आवडते. आणि जो सैतानाची सेवा करतो तेव्हा या देवाच्या शब्दाचा अपमान करतो, तेव्हा तो निंदा करतो, तेव्हा द्वेष करतो, तो हेवा करतो. मग तो सांगतो याचं प्रवचन बरं नाही, त्याचं प्रवचन बरं नाही, ही व्यक्ती बरोबर नाही, हे कार्यकर्ता ती बरोबर नाही, ह्याला आपण काय काम करता येत नाही, आता सुरू झालंय हेच कार्य करत नाही. ही निंदा करणारा तो शैतान. समजलं? म्हणून प्रकटीकरण 13 अध्यायामध्ये ह्याच्याविषयी पूर्ण ऐतिहासिक गोष्टी दिलेल्या आहेत. येशूने अगोदर मध्ये 5 अध्यायामध्ये शिक्षण दिलेलं आहे. मी 4 शुभवर्तमानाच्या गोष्टी आहेत ना ते जास्त इंटरेस्टली घेतो, कारण ते स्वतः प्रभू येशूच्या राज्याच्या ऐतिहासिक गोष्टी दिलेल्या. तर त्याच्यामध्ये 3 शिष्यांचा उल्लेख दिलेला आहे आणि 1 डॉक्टराचा उल्लेख केलेला आहे. वैद्य लोक म्हणजे एक डॉक्टर होता आणि तो सत्य शिकवत होता. म्हणजे मी डॉक्टर असून सुद्धा मला एवढं जे आरोग्य देता नाही आलं. हालेलुया. मी डॉक्टर असून सुद्धा काय, मी डॉक्टर असून हालेलुया हे चमत्कार घडले नाहीये. हालेलुया हालेलुया. तर देवाचं वचन आहे याकडे पहिलं लक्ष लावा आणि जे शिकवले ते घ्या, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. नाही तर तो शैतान काय ना काय इकडे तिकडे करावं लागेल. मी शिकवत असताना बायबल खुल्लं करायला सांगतो, त्यानंतर वही आणि पेन बाजूला ठेवायला सांगतो. पेन पण हातात धरायचं नाही. बोट आहे ना ती वचनावरची, ते वचन वाचले तिथपर्यंत धरून ठेवायचं. थोडीशी प्रयत्न करायचे की हाताला सुद्धा वेदना कशी होतात. मग आमच्या बाबासाठी येशू ख्रिस्ताला किती वेदना होतात ते पण आम्हाला कळलं पाहिजे. माझं बोट असं धरून ठेवले तर माझ्या शरीराला त्रास होतो. मग तसंच माझ्यासाठी पापासाठी त्यांनी रोज मार खाल्लाय, भरपूर मार खाल्लाय, रोज मार खातो. तर त्यांनी कसं सहन जगमा केलेली. तर त्यामुळे त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यायचं आणि त्या गोष्टीकडे पूर्ण. मग ते तुम्हाला पवित्र आत्मा, सामर्थ्यिक आत्मा, ज्ञानाचा आत्मा तो लागेल. वचन पाळा
आनंद करा, त्यासाठी आनंद करा, उल्हास करा. बघा कुठे नाव आहे, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. आता ज्या व्यक्तीला स्वर्गामध्ये जीवन जगायचं असेल, समजलं, तेव्हा इकडे दुःख सहन करावं लागेल, तेव्हा आनंद, उल्हास आणि उडी मार. जो मनुष्य देवासाठी झिजतो, कोणती व्यक्ती चांगलं काम करते त्याचं चांगलंच बोलणार, पण वाईट नाही बोलणार. मी वाईट बोलणार पण तो तरी चांगलं सांगेल. कोणता व्यक्ती चांगला आहे त्याचं चांगलंच बोलणार, कारण चांगले गुण देवाचे आहेत ना, ते प्रचार करणं आपल्या प्रत्येक व्यक्तीचं असते. लक्षात ठेवा. मग आपण प्रत्येक व्यक्तीने चांगल्या व्यक्तीचा जेव्हा प्रचार करतो तेव्हा चांगले होतात. आता कुठेतरी चांगलं आहे, इकडे प्रार्थना चालते, अनुभव घेतात, त्यामुळे लोक इकडे येतात. शिकताना एक शिकायचं आहे, ही प्रार्थना माझी नाही, ही प्रार्थना परमेश्वराची आहे. हे वचन तुम्ही परमेश्वराचं ऐकतात, माझं नाही आहे. का माझ्यासाठी तुम्ही काहीतरी करत आहे तर गोष्टी सांगणार की हा हे माझ्यासाठी. ज्या गोष्टी आपण दुसऱ्यासाठी करत आहे तर त्या गोष्टी आपल्यासाठी. मी एकच शिकवेल, एकच सांगणार, सगळं सोडा, येशूला कधी सोडू नका. ज्याने पुरसार बलिदान देऊन, दुसऱ्यासाठी बलिदान देऊन स्वर्गात आपल्याला जागा ठेवली, एवढा महान परमेश्वर पृथ्वीवर कुठे आलेला आहे? कोण व्यक्ती आहे दुसऱ्यासाठी तुम्हाला मदत देणं, काम देणं, कार्य देणं, शिक्षण, दुसऱ्यासाठी झिजण्यासाठी कोण आहे? कोण आहे? कोण आहे का? तुमच्या भल्यासाठी करणारा कोण व्यक्ती आहे का? मला सांगा. बिघडवण्यासाठी आहे, नफरत करण्यासाठी आहे, द्वेष करण्यासाठी आहे, लुटण्यासाठी पण. एकदा चांगले विचार रोज डोक्यात ठेवा, टेन्शन नाही येणार, चिंता नाही येणार, ना अस्वस्थपणा नाही. मी लोकांना एकच शिकवतो, तू जर त्याच्याशी बोलते की तिच्याशी बोलते तर तुला सहन करायची शक्ती असेल तर तिच्याशी बोल. ना तिने जर सांगितलं ना की तू बरोबर नाही तर तुझ्या डोक्यामध्ये तेच राहील, काय बरोबर नाही असं, आणि रातभर तू झोपणार नाही, डोकं दुखायला गेलं, खाजवायला गेलं. म्हणून डोक्यात राहण्यासाठी स्त्रियांच्या डोक्याला उभा जास्त असतात, कारण त्यांना बोललेलं डोक्यामध्ये जास्त राहते. म्हणून देवाने ते ठेवले की कमीत कमी विचार करायला नको, खाजवलं ना टप, म्हणजे थोडा टाइमपास बरा येतो. ते देवाने जास्त करून बघा, पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या डोक्यावर जास्त असते, बरोबर ना? असतात बघ, जवळ आहे ना चिंगम आले. अरे एक शिक्षण आहे, थोडस अनुभव घ्या. आपण आपल्या जीवनामध्ये डोक्यामध्ये टेन्शन, मानसिक तणाव कशाला ठेवायचं? मी कधी पण, मला तुम्ही सांगा की व्यक्तीने असं असं तुमच्या विरुद्ध, मी नाही त्याच्यात लक्ष देत, त्याने त्याचं काम केलेलं आहे, मी माझं काम करतो. आपल्याला प्रेम हा शब्द देवाने शिकवला. सैतान हा शब्द जो आहे ना, नफरताचा आहे, सत्यापासून भोगणारा आणि खोटाला म्हणजे खोटं बोलणारा, त्या लोकांना तो सत्य शिकवतो. तो कोणताही मनुष्य खोटं बोलणारा काय सांगतो, मी खोटं बोलतो, तुला वाटते मी खोटं बोलतो. पहिला असं सांगेल, माझ्यावर विश्वास नाही, पण हा योहान 8:44 आहे. बघा पाहिजे तुम्ही स्वतः अनुभव आहे, किती लोक असे बोलत. अरे आपल्याला काय करायचं ते आपल्या स्वतःला माग पडेल. मी पूर्वी जे काही चुका केल्या, पाप केले, ते आता मी सांगतो, लोक माझी निंदा करतात ते करू दे. मी पौलासारखा आहे, पौलाने कसं भोगलं तसं मी आता भोगतो, मला काय फरक नाही पडत, कारण मी केलेत ना. म्हणून मी लोकांना काय बोलतो माहिती काय, मी पापी आहे. म्हणून जे देवाने दिलेले जे गुण आहेत, तुम्हाला मी सांगतो ना, माझ्याकडे फक्त तुम्ही एक दिवस बसा, गाडीत बसा, मी फिरवतो कुठे, फक्त मी काय बोलतो, लोक मला काय सांगतात, लोकांचा माझा सहवास काय ते तुम्हाला स्वतःला कळेल. पण तुमचं स्वतःचं खाणं नाही तर मी खायला घेऊन देईल पाहिजे. तिथे तुम्हाला गिरणी चालू असेल तर तिकडे कंट्रोल नाही होणार. बाबा एवढं पाणी नाही पित, मला नाही जमणार. हालेलुया. एकदा माझ्या बरोबर एक माझा मित्र होता, विक्रमगडला. मला सांगते विक्रमगडला जायचं, तेव्हा मी दानधर्म करायचा ना फक्त, तर तो विक्रमगडला गेला. तर मला सांगते तिकडे बघायचं आहे, तर बरं चल. मोटरसायकलवर बसवला, गेला. मी गेलो. हालेलुया.
किंवा जॅकलीनची मोटरसायकल होती आमच्याकडची नाही, त्यांची नवऱ्याची, ती घेऊन जायचा. त्याला नेलं अर्धे रस्त्यात, थांब थांब. काय झालं? मी बरं गाडी चालवला, मी थांबत नाही. तिथे थांबे, तिकडे शैतान उभा असतो, तो शैतान आपल्याला अडवतो. मी सांगतो मी थांबणार नाही, मी आला तिकडे, नाही नाही तू माझ्या डोळ्यातून पाणी तिथं, बरं माझ्या डोळ्यातून काय हे काम आहे, तुझ्या लक्षात नाही ना, पण माझ्या लक्षात आहे. शैतान तिकडे उभा आहे ना, तिथून आपल्या पाठीमध्ये. शेवटी तसंच जातं. त्यांनी थांबवलं, तो मेला. मेला म्हणजे ताबडतोब नाही मेला, देवापासून दूर झाला. अचानक झटकाला जीवन सोडून गेलं. काय करणार माणसं? एक दिवस एक माणूस होतो, तू विजिटिंगला वसईला नेला, आज मला अख्खा दिवस तुझ्या बरोबर राहायचं. बरं चल, गेला वसईला. 2 घर खाली, 2 घरांमध्ये फक्त प्रचार करून आलो. दुपारी सांगतो मी रे, अरे आता दुपारच चालली ते, आता संध्याकाळ बाकी आहे. नाही 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 बाबा, ही कामं तू करायची, जा. ही सेवा खेळ नाही. जर देव तुमच्या जोडीला आहे, लक्षात ठेवा, तर तुम्ही सगळी कामं प्रामाणिक आणि चांगल्या रीतीने करता. कारण लोकांना कंटाळा फक्त देवाच्या कामाचाच येते. बाकी सकाळपासून तर रात्रीपर्यंत झोपेपर्यंत या घ्यायला खायला पाहिजे ना, तर मग ऊन असो का दोन्ही असो, परमेश्वर कुठेही लोकांना उन्हात प्रचार करायला पाठवत नाही. तिथे कुठे सावली, कुठे झाड असेल, ते कुठे बांधलेलं मंदिर असेल, तिकडे जाऊन प्रचार करत असतात. एवढं देवाची दया आपल्यावर असते. पण जर आपल्याला काय काम करायचं असेल, ते बिना उन्हाशिवाय कोणतं काम नाही करत. ते आग्नी आहे, म्हणजे आग आहे, शरीरात पाप आहे, आणि हे पाप जे आहे ते आपल्या शरीरामध्ये ते काम करत असत. आणि ह्याच पापाने आपण आपल्या शरीरामध्ये आजार, दुःख, आपत्ती, निराशा. म्हणून सत्य नेहमी माणसाने समजून घ्यावं. लोकांना चांगल्या गोष्टी कधीच ऐकवणार नाही किंवा चांगलं शिक्षण ऐकायला आवडणार, कारण देवाबरोबर बसायला कंटाळा येते. कधी पण लक्षात ठेवा, कार्यक्रम असू दे, पार्टी असू दे, प्रोग्राम असू दे. आता अनेक ठिकाणी चालू असेलच, तिकडे प्रोग्राम ठेवल्यामध्ये काय मिळेल, बरोबर, सत्याकडे वळा, नेहमी सत्य आत्मपरिक्षण करा आणि येशूला तुमच्या भविष्यात आणा. ज्या माणसाला सुख, समाधान आणि शांती हवं असेल ना, सगळ्यात शांती मिळवायची असेल, तर त्याने फक्त येशूकडे येऊन बसायचं. आणि येशूकडे आल्यानंतर तुम्हाला लोक सांगतील की तू चेंज व्हा, धर्माने नाही, तू आपल्या कर्माने चेंज हो. म्हणजे तुझा जो स्वभाव आहे ना, रागिष्ट आहे, नफरत आहे, निंदा आहे, चुगली आहे, कोणाविरुद्ध द्वेष आहे, एका हा स्वभाव चेंज करायला लागते. धर्म चेंज करायला कोणाला लागत नाही. मी माझ्या प्रार्थना केंद्राची विशिष्ट सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला देव निवडतो ना, तेव्हा स्वतःच तुम्ही बाप्तिस्मा समजू शकता, न पश्चाताप समजू शकता, न लोकांना मार्गदर्शन करायला ते पण समजू शकता. कोणत्याही मानवाला बाप्तिस्माचा अर्थ आजच्या काळात सापडलेला नाही. म्हणून लोक बरेचसे भोवकत चाललेले. का ते भोवकत चालले? कारण त्यांना अद्याप सत्य समजलं नाही. म्हणून येशू त्यांना काय सांगितलं, ज्या दिवशी मला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. योहान 8:32 मध्ये हे वचन आहे ना. 8:44 मध्ये त्याने सांगितले, जो खोटं बोलतो तो स्वतःच बोलतो, तो लबाड आहे, तो लबाडीचा बाप आहे. कोणाचा बाप? लबाडीचा बाप माणसाला खोटगिरी करायला शिकवतो. माझ्या बरोबर काही लोक बोलतात, त्यांना एवढा उत्साह, एवढा आनंद वाटतो ना की जीवनात काहीतरी निघून जाते. का असं होत? कारण आपल्या मनात भीती आहे. एक येशू ख्रिस्त तसाच होता. प्रेषित 1:24 मध्ये दिले, प्रेषितांच्या कृत्यात 1:24, सर्वांचा हृदय जाणणारा, म्हणजे आपल्या मानवाचा सर्व हृदय जाणारा जो परमेश्वर आहे, मग त्याला बाप्तिस्माची काही गरज आहे? त्याला त्याच्या जीवनाचं मन परिवर्तन करण्याची गरज आहे. लोकांनी आजपर्यंत 3 व्यक्तीची नावं विसरून टाकलेली आहेत, पण 3 व्यक्तीच्या नावात त्यांनी बाप्तिस्मा घेतला, पण 3 व्यक्तीच्या कार्याची सुवार्ता प्रचारित केली नाही. म्हणून योहान 8:58 मध्ये येशू ख्रिस्त हे सांगतो ना, मी अब्राहमाचा पुढचा आहे. कधी? अब्राहमाचा पुढचा आहे.
तर येशू तर 2024 मध्ये आता चालू आहे ना, अब्रामाचा पुढचा आला कसा? असा येशूने बोललेलं होतं तेव्हा शुभवर्तमान आहे त्याच्यात. आणि मी तुम्हाला याच्यातले एक एक इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या ना, तुम्ही हैराण होती. सगळ्या गोष्टी शिका ना, ते म्हणजे पवित्र आत्मा. खरा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याचा. आणि पवित्र आत्मा ज्यावर उतरला तर सगळ्यात गोष्ट आतमध्ये. सगळ्यात श्रेष्ठ आत्मा आहे पवित्र आत्मा. आणि यो आत्मा हर एक अशुद्ध आत्म्याला पळवायचा. हा आत्मा मी पकडतो, बाकी कोणत्या आत्मे नाही. मला जे शिकायचं आहे ना ते मी आत्म्याने कार्य करतो. बसलेली इकडे 3 व्यक्ती थंडा थंडा पाणी प्यावं अशी इच्छा झाली. जर हात वरती ना, थंडा पाणी असे होऊ नका करा, असे करू नका. अरे कारण मला आवडत नाही तसं असा हात केलेला. असा देवाची इच्छा आहे ते थंडा पाणी. मनात थंडा आला, शरीर थंड. मी तर गरम पाणी पितो. गरमी असो का थंडी असो, गरम पाणी. गरमी असो का थंडी असो, अंगावर ब्लँकेट. मला तुम्ही वेगळ्या प्रकारचे समजत असतील, पण मी वेगळ्या प्रकारचाच एक माणूस आहे. देवाने जे नियम दिले ते पाळा. लोक काय सांगतात की मी धर्म बदललेला आहे. तो सांगते माझा बाप्तिस्मा झाला, तो सांगते मी धर्म परिवर्तन केलेलं आहे. या माणसामध्ये तिसरा डोळा कोणाला दिसते का बघा जरा. तुमच्यामध्ये या मानवामध्ये एवढे बसलेले लोक आहेत, त्याला 3 डोळे आहेत का बघा जरा. मग जर 3 डोळे असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बदललेले 2 डोळ्याचे झाले. चष्मा लावता त्याला 4 डोळे बोलतात, माहिती नाही, तो वेगळा आहे. पण मानवाचं प्रतिरूपामध्ये तिसरा डोळ्याचा मनुष्य तुमच्या जोडीला नाही. मग धर्म नाही बदलत, तो देवाचा रूप आहे. कारण देवाला 2 असतो. सत्याच्या शिक्षणाकडे वळायला शिकायला कष्ट लागतात. तो सांगते सगळ्यांचं रक्त सारखं आहे, रक्त सारखं आहे, ठीक आहे, पण त्याची ग्रुप वेगळे निघतात. ते मी सगळ्यांना एकच सांगेल की सगळ्यांचा परमेश्वर एकच आहे. तो उत्पत्ती 2:7 नाकापुढे श्वास घेतला तो मनुष्य जीवदाते प्राणीचा. ज्या शरीरामध्ये आत्म्याचा वर्षाव आहे, नाकापुड्यामध्ये ज्या व्यक्तीच्या जीवनात श्वास टाकलेला आहे तो देवाची व्यक्ती आहे ना, त्याच्यातच देव आहे. समजलं? कोरिंथियस पहिल्या पत्रामध्ये 3:16-17 मध्ये 19-20 म्हणजे दिलेलं आहे. दुसऱ्या पत्रामध्ये 16 वचन म्हणते. मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर. तुम्ही देवाचे मंदिर आहे. तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करते. तुम्हाला माहिती सत्य माहिती पडते तेव्हा कळते अरे देव माझ्यामध्ये. ज्या माणसाच्या शरीरातला देव निघून जातो ना, त्या माणसाच्या शरीरामध्ये नाव निघून जाते. तुम्हाला आत्मा आहे तर तुम्हाला 3 नावं दिलेली जातात. तुमचा आत्मा गेला तर त्याचं नाव बदललं जाते. तेव्हाच नाव बदलते. बाप्तिस्मामध्ये नाव नाही बदलत. बाप्तिस्मामध्ये नाव कसं बदलते? देवाचा सेवक म्हणून बदललं जाते, सुवार्तिक म्हणून बदललं जाते. तुमची नावं हे बदलायला लागत. समजलं? म्हणजे बरेच लोक बप्तिस्मा घेतात आणि त्याच्या पाठीमागे नावं चेंज करतात. नाव तुमची पूर्वी दिलेली देवाने आहे. मग तो कोणत्याही नावाने मनुष्य असू दे, त्याने स्वतःच रूपांतर केलेलं असेल, स्वतःच परिवर्तन केलेलं असेल. नव्याने जेव्हा 3 प्रमाणे नव्याने जर जन्मलेलं असेल तेव्हा त्याला देवाचं राज्य मिळालं असेल, तेव्हा त्याचं खरं जीवन बदललेलं दिसते आणि त्याला नवीन एक नाव मिळेल. एक पास्टर, एक सुवार्तिक, अशी नाव मिळतात. ही नावं त्यांना त्याच्याने दिली. त्या नावाने त्याला काही फरक नाही पडत. एशिया म्हणजे सर्व तुझ्या तळात नाव मी पूर्ण. नाव नका चेंज करा कोणी, मन चेंज करा बस. जे पाप करतात ते सोडा. लोकांची निंदा करतात, लोकांची चुगली करतात, लोकांचा द्वेष करतात, लोकांची हेवा करतात, हे चेंज करा. झाला बाप्तिस्मा. नवीकरण जेव्हा 3 मध्ये इस्रायलचा गुरु होता आणि इस्रायल मधूनच बाप्तिस्माचे लोकांची शिस्त सुरू झालेली आहे. पण परिवर्तन नाही झालेलं. पौल
म्हणून बोला प्रेषितांचे कुठे नावात जर वाचलं तर माहिती पौलाचं परिवर्तन झालं. शौल होता तर पौल झाला. नाव बदललं त्याचं, पण कोणत्या दृष्टीने नाव बदललं? तो शौल आहे म्हणून शौलाला घाबरत, कारण मारकुंड आहे, भांडणखोर आहे, थापाड देणारा आहे. आता जर माझं नाव जॉर्ज आहे ना, मी तुम्हाला सांगेल ठोकतो असं सांगितलं तर बापरे कोण जाणार त्या माणसाकडे? मी कुठेही जातो तर माझं नावच देत नाही. कदाचित माझ्या पहिल्या नावाने पाप झाले असेल ना, माझं नाव खराब झालं असेल, त्याच्यासाठी मी त्यांना सांगतो मी ब्रदर आहे. कुणी नंबर मागितलं की त्यात लिवायला सांगतो ब्रदर्स. मी नाव चेंज असं केलं कारण ते सगळे माझे भाऊ बहीण मारतील ते, त्याचा मी नातेवाईक आहे, पूर्वी जगाच्या नातेवाईक असेल, त्याच्यामुळे माझं नाव असं चेंज झालं. ते नाव असं चेंजिंग होत, 38 माझे नाव चेंज होत. मी मानव आहे, या जगामध्ये माणूस आहे. मी जेव्हा दुबईला होतो तर मी ज्या ज्या माणसाशी बोलायचं ना ते मला सांगायचं तू मुसलमान आहे तर बरं का माहिती नाही. मी ख्रिस्ताचं नाव सांगायचं, मला दुसरं तू हिंदू आहे नाही मी ख्रिस्ती आहे. ते प्रचार म्हणजे सुवार्ता पण सांगायचं. आता मी ज्यात आहे त्यात त्यांचं सगळं दिसतं. आपण सगळे भाऊबंद आहेत, पण आपल्याला सगळ्यांना तिकडे जायचं आहे. जो ख्रिस्त पापी लोकांना तारायला आलाय ना त्याचं मी शिक्षण घेतलं. जो देव पृथ्वीवर आपल्या सगळ्यांचा आला ना त्याचं मी शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सगळा सारखाच दिसतो. तुझ्याकडे गेला तर तुझं दिसते, त्याच्याकडे गेला तर त्याचं दिसते, यांच्याकडे आला तर याचं दिसते. तर मला नाही माहिती त्या देवाचं काही योजना आहे, पण उत्पत्ती 1:27 सांगितले की प्रत्येक मनुष्य देवाचं रूप. भले सगळ्या जातीचे रूपांतर झालेलं आहे माहिती आहे. तर आम्ही नोहाच्या काळात गेले आहे, आम्ही सगळे नोहाच्या 3 मुलापासून पैदा झालेली व्यक्ती आहे बायबल जर शोधलं तर. पण आमच्या सगळ्यामध्ये एकेकांचा स्वार्थ निर्माण झाला, त्यामुळे देवापासून पुन्हा सगळे दूर. म्हणून सत्य समजून घ्या, सत्य बंधनातून मुक्त करेल. भरपूर काय सांगायला आहे, परंतु तेवढी वेळ नाही. अनेक लोक सांगतात ब्रदरांचं प्रवचन आवडत नाही, तर बरं आहे ना आवडत चालेल, पण देवाचा शब्द तरी आवडू दे. मी ते पापी मनुष्य आहे. अरे मला एकच सांगायचं आहे, नवरा बायको दोघी एकमेकाला पसंत करतात, सुंदर दिसते, मग उंदरी कशाला दिसते, मग उंदीर मामा कशाला दिसतो, दोघात भांडणं कशाला होतात. हा दोघांमध्ये कंट्रोल नाही होत. प्रेमासाठी काही करतात आणि भांडणासाठी एकमेकाची डिश पण पेसतात, मारामाऱ्या पण करतात. पहिलं मन म्हणून योहान 14:1 तुमची अंतःकरण आहे ना ते अस्वस्थ नाही झालं. हे मेन आहे. आपण जेव्हा एक अस्वस्थ असते तेव्हा विरोध झाले. खरी शांती कुठे आहे माहिती आहे का? येशूमध्ये. आपल्यात प्रेम निर्माण कधी होतो? जेव्हा आपल्यामध्ये देव आहे ना तेव्हा आपण सगळे मिळून देवाच्या इच्छेनुसार एकत्र असतात. तिथे जाती धर्माचा उल्लेख नाही, तर तिथे प्रेमाचा उल्लेख आहे आणि गरजवंत आणि दुःखी आहे त्यांना मदत करण्याचा हा देवाचा संदेश आहे. तेव्हा त्याला समजते यो सत्य आहे. तर आता आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर दयाळू बापा, तुझा आशीर्वाद सदैव सर्व लोकांमध्ये असू दे. सर्वांना सत्याची गरज आहे. तू सर्व शरीरावर अधिकार गाजवणारा तूच परमेश्वर आहे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूच्या नावाने करतो. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी लोक, तुझा आशीर्वाद देवा. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.